नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। काही लाडक्या बहिणींची तर टेन्शन वाढवणारी गोष्ट आहे, तर काही लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे। शिंदे यांनी निर्णय घेतलेला आहे। शिंदे हे आज त्यांच्या दरे गावात आहेत साताऱ्यामध्ये। तर त्यांनी नवीन मुख्यमंत्री होण्याआधी जे लाडक्या बहिणींना वचन दिलं आहे त्याच्या अगोदर ते म्हणत आहेत की आता ते तर मुख्यमंत्री होणार नाहीत, परंतु आता तुम्ही बघितलं की त्यांनी वचन दिलं होतं की नोव्हेंबर महिन्यातच डिसेंबर महिन्याचा हप्ता देणार। तर त्यासाठी त्यांनी तातडीचे आदेश दिलेले आहेत। आज शेवटचा दिवस आहे, आज आहे 30 नोव्हेंबर आणि नोव्हेंबर महिना संपणार आहे। तर यामुळेच त्यांनी आता आदेश दिलेले आहेत की नोव्हेंबर महिन्यातच डिसेंबरचा हप्ता द्या आणि त्यासाठी 21 रुपये पहिला टप्पा जो आहे हा या 10 जिल्ह्यांमध्ये आणि काही महत्त्वाच्या बँकेमध्ये आणि पोस्टात काय आहे या सगळ्याबद्दल ऐक। आणि त्याच्यामध्ये नवीन आता 4 नवीन नियम लागू करून हे लिस्ट तयार करून आजच पैसे पाठवले जाणार आहेत। आणि काही लाडक्या बहिणींना इथं बघा तुम्ही एक महत्त्वाची अपडेट म्हणजे बहिणींना 21 नाही तर 25 रुपये मिळणार आहेत। तर तिथं हे कोणत्या बहिणींना मिळणार आहेत, हे महाराष्ट्रात आहे का कुठं हे आपण बघणार आहोत, कारण ही स्कीम दुसरीकडे सुद्धा चालू होती। तर तिथं सुद्धा काय होत आहे आपण बघणार आहोत। इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण तुम्हाला माहिती की आता शिंदे हे मुख्यमंत्री बनणार नाहीयेत, तिथं देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जात आहे आता मुख्यमंत्री बनण्यासाठी। परंतु जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची शपथ होत नाही, शपथविधी कार्यक्रम होत नाही, तोपर्यंत शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असल्यामुळे ते म्हणत आहेत की मी सगळ्यांची काळजी करतो, कारण मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे सध्या तरी। त्यामुळे मी जे लाडक्या बहिणींना वचन दिलेलं आहे की 21 रुपये पहिला टप्पा जो आहे तो डिसेंबरचा आम्ही लाडक्या बहिणींना तिथं नोव्हेंबरमध्येच देणार आहोत। परंतु इथं एक 4 निकष सुद्धा आलेले आहेत, त्या निकषानुसार 4 नियम लागू झालेले आहेत। तर बघूया आता हे नेमकं काय आहे प्रकरण। आधी बघूया आपण बहिणींसाठी काय आहेत हे सगळं टेन्शन वाढवणारी गोष्ट। तुम्ही माहिती आहे की सध्या जर तुम्ही बघितलं तर जे काही लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवण्याचं काम आहे ते म्हणजे काय आहे, तर जे काही नवीन नियम लागू झालेले आहेत बघा। आता आपण महत्त्वाच्या गोष्टी काय काय पाहणार आहोत तिथं, की पहिलं जे 4 नियम काय लागू झालेले आहेत, दुसरं म्हणजे 10 जिल्हे कोणते आहेत, तिसरं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे आज येणार आहेत, आज पैसे किती वाजता येणार आहेत हे बघणार आहोत। आणि तिसरं म्हणजे पोस्टात खात्यात पैसे येणार आहे का, कारण भरपूर जणांचं पोस्टाचं पण खातं आहे आणि बँकेचं पण खातं आहे, आणि बँकेचं खातं असेल तर कोणत्या बँकेच्या खात्यात पैसे येणार आहेत, काय नवीन नियम लागू झालेले आहेत। आणि शेवट आपण बघणार आहोत की 21 रुपयाऐवजी जे 25 रुपये मिळणार आहेत ते कोणत्या महिलांना मिळणार आहे ते आपण बघणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी हे जे किती महत्त्वाचं व्हिडिओ आहे, कारण जवळपास जर आपण बघितलं एका घरात 2 महिला जरी धरल्या आपण तरी वर्षाचे 25,200 एका महिलेचे, तसं 50,400 रुपये हा महत्त्वाचा सवाल आहे, लक्षात घ्या। 50,400 वर्षाला ही खूप मोठी रक्कम आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळणार आहे। लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण निवडणूक चालू होती त्यावेळेस लाडक्या बहिणींना लाडक्या भावांनी म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं होतं की आम्ही नोव्हेंबर महिन्यातच डिसेंबरचा हप्ता हा देऊ, आणि आज शेवटचा दिवस आहे। आणि आज त्यामुळं त्यांनी ठरवलं आहे की मुख्यमंत्री होण्याअगोदर, नवीन मुख्यमंत्री होण्याअगोदर पैसे जाहीर करूया। लक्षात घ्या, महायुती सरकार ही योजना सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं आहे, मात्र या योजनेत थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजना सुरू राहत असल्यानं राज्यातील महिलांसाठी आनंदाची बाब आहे, मात्र याच्यामध्ये आता 4 नवीन नियम हे लागू करण्यात आलेले आहेत। आणि ह्या 4 नवीन नियमांमुळं आता टेन्शन वाढणार आहे, लाडक्या बहिणींचं इथं टेन्शन वाढवणार आहे। तर लक्षात घ्या काय आहे टेन्शन वाढवणारी गोष्ट, आपण ते बघणार आहोत। ज्यावेळेस आपण फॉर्म भरला त्यावेळेस तिथं काही महत्त्वाचे निकष होते मित्रांनो, ते होते ज्यावेळेस आपण हमीपत्र दिलं बघा, तुम्ही लाडकी बहीण भरताना हमीपत्र दिलं होतं आणि हमीपत्रात असं सांगितलं होतं की काही महत्त्वाच्या बाबी होत्या। आता ह्या सगळ्यात महत्त्वाचा नियम काय बघा, रेशन कार्ड जे आहे ते रेशन कार्डवरती तुम्हाला माहिती आहे की सगळं जॉईंट जर फॅमिली असेल तर पहिले समजा तुम्ही 2 भाऊ आहेत, तुमचे दोघांची लग्न झालेले आहेत आणि तुम्ही वेगळं राहताय, परंतु म्हणजे जॉईंट फॅमिली आहे, परंतु आता तुम्ही दोन्ही महिला पात्र पाहिजेत बरोबर, तर ते पात्र होत्या पहिलं, परंतु आता रेशन कार्डवरतीच तुमच्या कुटुंबाची व्याख्या ठरवली जात आहे। त्यामुळं एका घरात 2च महिला पात्र असणार आहेत, त्यामुळं एकच कुठल्या तरी सुनेला आणि सासूला, म्हणजे आपण म्हणू शकतो घरात 2च महिलेला तिथं पैसे मिळणार आहेत। तर तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं की रेशन कार्ड तिथं सेपरेट असणं गरजेचं आहे, सेपरेट करून घ्या, नसेल केलं तर ते महत्त्वाचं काम आहे, ते करून घ्या। दुसरं निकष म्हणजे काय, तर तुमचं ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर
आधार कार्ड जे आहे लक्षात घ्या, तुम्ही आधार कार्ड जे आहे ते आता ज्यांनी तिथं लिंक केलेलं नाही त्यांचं पैसे पडणार नाही आहेत. ज्यांनी अजून आधार कार्ड इनॅक्टिव्ह दाखवत आहे किंवा आधार कार्ड डझंट मॅप असं मेसेज येत आहे आणि ज्यांचं अकाउंट ब्लॉक झालेलं आहे, बघा बँकेचं अकाउंट ब्लॉक झालेलं आहे, तुम्ही आजच लाडकी बहीण योजनेची वेबसाईट चेक करा, तिथं तुम्हाला समजणार आहे सगळ्या गोष्टी. त्यांना आज पैसे येणार नाहीत, कदाचित दुसऱ्यांना पैसे येतील, त्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, त्यातल्या काही महिलांना पैसे येतील, परंतु तुम्हाला पैसे येणार नाही. तिसरं म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं बघा, पुढं मी तुम्हाला सांगत होतो की ते ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे, लक्षात घ्या तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, आता तुमच्याकडे जुनी गाडी असू द्या किंवा नवीन गाडी असू द्या, तुमच्या नावावर जर गाडी दिसत असेल तर तिथं प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तर त्याच्यावरती एक सोल्युशन सांगतो, जर तुमची जुनी गाडी असेल एखादी तर ती स्क्रॅपला टाका किंवा विकून टाका, त्याच्यामुळे तुमच्या नावावरती गाडी दिसणार नाही आणि मग तुम्हाला तिथे योजनेचा फायदा मिळणार. कारण स्क्रॅपमधली जर गाडी असेल तर ठेवून तरी काय करणार, जुनी गाडी तुम्हाला असंही विकायचंच असेल तर ते पटकन विकून टाका. नवीन गाडी असेल तर आता त्याच्यामध्ये काही करता येणार नाही, तुम्ही त्या योजनेतून बाहेर पडाल. आता तुम्ही म्हणाल हे कसं, तर ते RTO कडून तुमचा डेटा घेत आहेत आणि मागं पडताळणी सुरू होत आहे. तर हे नवीन नियम आता त्या निकषांवरती करणार आहे. पुढचा जो निकष आहे 4था, तो म्हणजे लक्षात घ्या, जे लोक सरकारी योजनेचा फायदा घेत आहेत ऑलरेडी, जी संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा कोणतीही योजना असू द्या, तुम्ही बघितलं असेल की भरपूर ठिकाणी आपण बघत आहोत की संजय गांधी निराधार योजना आणि हे आहे तिथं यस असं दिसत आहे, ज्यांच्या वेबसाईटवरती पुढे यस दिसत आहे त्यांना पैसे येणार नाहीत, त्यांची पैसे वसुलीसुद्धा होऊ शकते. कारण तुम्ही हमीपत्रात असं दिलं आहे की आम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही, आमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, त्यामुळं हे तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होणार आहे, तुम्हाला थोडंसं नुकसानदायी होणार आहे. लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी गोष्ट आहे. परंतु काही लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे, ते म्हणजे आज तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. तर त्यासाठीच यादी आता काढायला चालू आहे. आज ही यादी बँकेकडे पाठवली जाईल, कारण मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की नवा मुख्यमंत्री होण्या अगोदर मी जे वचन दिलं आहे ते मला पूर्ण करायचं आहे. आता लक्षात घ्या, पोस्ट संदर्भात जे बँक आणि पोस्ट संदर्भात जी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे काय, ज्यांचं अकाउंट पोस्टात आहे, पोस्टात पण अकाउंट आहे आणि बँकेत पण अकाउंट आहे, परंतु इथं गफलत काय झालेलं का बघा, तुम्ही अकाउंट देताना फॉर्ममध्ये बँकेचं दिलं आहे आणि एकीकडे पोस्टाचं अकाउंट काढलं आहे. झालंय असं की तुम्ही ज्यावेळेस लॉग इन कराल त्यावेळेस तिथं बँकेचंच अकाउंट दाखवत आहे, त्यामुळं तुमचं जर बँकेला आधार कार्ड लिंक नसेल आणि तुमचं जर पोस्टाचं अकाउंट असेल तर काही फायदा नाही मित्रांनो. तुमचं जर अकाउंट चालू असेल बँकेचं तर तुम्हाला आधार कार्ड लिंक करणं गरजेचंच आहे. बंद पडलेलं असेल अकाउंट तर ते चालू करणं गरजेचं आहे. पोस्टात अकाउंट काढून उपयोग नाही. ज्यांना ऑलरेडी पोस्टात पैसे आले त्यांना टेन्शन नाही, परंतु ज्यांचं पोस्टाचं पण अकाउंट आहे आणि ज्यांचं बँकेचं अकाउंट आहे आणि त्यांना पैसे अजून आलेले नाहीत, एकही हप्ता किंवा इथून पुढे एक हप्ता आलाय पुढचे हप्ते आलेले नाहीत, तर त्यांनी सावध व्हा. तुमचं बँक अकाउंटमुळे पैसे आलेले नाहीत, तुम्हाला बँकेतच अकाउंट नीट करून घ्यावं लागेल, आधार कार्ड जोडून घ्यावं लागेल, तुमचं पोस्टाचा अकाउंटचा फायदा होणार नाही. आता लक्षात घ्या कुठल्या बँका आहेत इथं ज्या आपल्याला कामाच्या आहेत, तर लक्षात घ्या ICICI बँक त्यामध्ये आहे लिस्टमध्ये, पुढे भरपूर अशा आहेत, HDFC बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, SBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, कोटक महिंद्रा बँक आहेत, अशा भरपूर बँका आहेत ज्या बँका इथं अवेलेबल आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमच्या बँकेचं नाव सांगायचं, तुमची बँक कोणती आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे सांगायचं. म्हणजे आपण तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आणि तुमच्या बँकेत पैसे येणार का नाही हे आपण रिप्लाय करून सांगणार आहे. परंतु जर प्रॉपर लिहिलं असेल तरच रिप्लाय होणार, काही लिहिलं असेल तर होणार नाही. प्रॉपर लिहा, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमचे बँक कोणता आहे, मग आपण त्याच्यावरती रिप्लाय नक्की करणार आहोत. म्हणजे तुम्हाला सांगणार आहोत की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे ती लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये आता सगळ्यांनाच मी तिथं रिप्लाय करून सांगणार आहे की कोणते पैसे तुम्हाला येणार आहेत. आता किती हप्त्याचे पैसे येणार, मागचे 7,500 आणि आता पुढचे 2100 रुपये असे मिळून 9,600 रुपये. ज्या लाडक्या बहिणींना एकही रुपये नाही मिळाला त्यांना 9,600 रुपये डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींना पहिले 7,500 मिळाले आहेत त्यांना 2100 रुपये तुमच्या अकाउंटला डायरेक्ट मिळणार आहेत. लक्षात घ्या. आता कोणते जिल्हे तुम्हाला मी आधीही सांगितलं आहे, पण आज थोडक्यात एक सारांश देतो. धुळे, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, जालना, अहमदनगर, इकडं आपण नांदेड वगैरे ह्या शहरांमध्ये जास्त आज येण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेन की येणार आहेत की नाही. लक्षात घ्या, आपण सर्वेनुसार आपण बघत आहोत. आपल्याकडे काही महत्त्वाचे न्यूज असतात, त्या न्यूज
असं त्यांच्याकडून आपण माहिती घेत असतो. तसं लक्षात महत्त्वाचं घ्या, तुम्हाला कमेंट करायचं आहे. आणि लाडक्या बहिणींना जसं मी वचन दिलं आहे तसं ते वचन मी पूर्ण करणार आहे असं स्वतः लाडक्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही जे म्हणलात की 21 रुपयाऐवजी 25 रुपये मिळणार आहेत, तर ते कोणाला मिळणार आहेत? लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना जशी महाराष्ट्रात राबवली जात आहे तशीच झारखंडमध्ये सुद्धा ती लाडकी बहीण योजना लाडली मैया योजनेनुसार असं नावानं ओळखली जाते. तर तिथं जे सेम आपल्यासारखंच निवडणूक लढवल्या होत्या आणि त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेची तिथं घोषणा झाली होती. तर तिथले जे सरकार स्थापन झालंय, काल का परवा दिवशी सरकार स्थापन झालंय आणि लगेच त्यांनी हप्ता दिला आहे. आणि हप्ता दिल्यानंतर त्यांनी बघा शपथ घेतल्यानंतरच त्या लाडक्या बहिणीचे 1500 वरून 2500 रुपये केलेले आहेत. आपल्याला लक्षात घ्या, महाराष्ट्र एवढा मोठा राज्य असून आपण फक्त 1500 वरून 21 रुपये केलेले आहेत. आणि झारखंड एवढंसं छोटंसं राज्य असून महाराष्ट्र पुढे छोटंसंच आहे, 1500 वरून त्यांनी डायरेक्ट 2500 रुपये म्हणजे 1000 रुपये वाढवले आहेत. आणि ते 1000 रुपये डायरेक्ट आता बँकेत सुद्धा पडलेले आहेत. तर लक्षात घ्या, झारखंडमध्ये हे आता 25 रुपये दिलेले आहेत. 25 रुपये डायरेक्ट 1000 रुपये वाढवले आहेत. परंतु महाराष्ट्रात तर एवढं मोठं लाडक्या बहिणींनी सपोर्ट केला आहे तरी सुद्धा त्यांना 600 रुपये वाढवले. 600 रुपये वाढवले तर ठीक, परंतु अजूनही हप्ता आलेला नाही. आज शेवटचा दिवस आहे, बघू डिसेंबरचा हप्ता ते म्हणाले होते तसं नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टाकू. आज बघूया पडतायत का, कारण आज तर पडायलाच पाहिजेत. आज जवळपास तर लिस्टसुद्धा गेलेली असेल, आपण बघूयात. आणि हा आपण माहिती आहे की झारखंडसारख्या छोट्याशा राज्यामध्ये एवढा मोठा निर्णय घेतला जातो शपथ घेताच. हेमंत सोरेन हे तिथले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी लगेच शपथ घेतल्यानंतर निर्णय घेतला की आम्ही 25 रुपये देणार आणि लगेच वाटायला सुद्धा म्हणजे वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. परंतु आता बघूया महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे आपल्याला 25 नाही 21 रुपये तर मिळाले आहेत, परंतु आज 30 नोव्हेंबरमध्ये ह्या लाडक्या बहिणींना पैसे येणं अपेक्षित आहे. जसं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं त्यानुसार आज लाडक्या बहिणींना पैसे येणं अपेक्षित आहे. कारण आज नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. 30 नोव्हेंबर महिन्यातच म्हणले होते, बरोबर? सगळ्यांनी ऐकलं असेल, सगळ्यांनी न्यूजसुद्धा वाचले असतील. बघूया आता काय होतंय पुढं. आणि तुम्हाला कोण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतंय, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे, हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. तुमचे जे कमेंट्स आहेत ते प्रॉपर असू द्या. तुमचा जिल्हा, तुम्हाला किती पैसे मिळाले, तुमची बँक कोणती, हे सगळं डिटेलमध्ये माहिती सांगा. त्याच्यावरती रिप्लाय नक्की केला जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.